खोलीत या ना जरा, असं म्हणत तिने मला खोलीत बोलावले आणि तिने माझा हात तिच्या कमरेवर ठेवला. मग माझा नाग उठला आणि मग तिची साडी काढून माझा बाबूराव. माझं नाव अभिजित आहे. मी मुंबईमध्ये राहतो. मुंबईत माझं स्वतःचं घर आहे आणि त्या घराच्या मागच्या बाजूला माझ्या वडिलांनी काही छोट्या खोल्या बांधून ठेवल्या होत्या. त्या खोल्या आम्ही भाड्याने दिल्या होत्या. त्यापैकी एका खोलीत अमोल आणि त्याची पत्नी नेहा राहत होते. गेली 3 वर्ष ते आमच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होते. दोघेही अतिशय साधे, प्रामाणिक आणि मनाने चांगले होते. अमोल गावाकडून मुंबईत आला होता आणि बाजारात पालेभाज्या विकून आपला संसार चालवत होता. पैसा कमी होता, पण दोघेही आनंदाने जगत होते. मात्र एक दिवस त्यांच्या आयुष्याला मोठा धक्का बसला. अमोल अचानक आजारी पडला. आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे त्याच्यावर वेळेत योग्य उपचार होऊ शकले नाहीत आणि काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. अमोलच्या मृत्यूनंतर नेहा पूर्णपणे एकटी पडली. काही दिवस ती नातेवाईकांकडे राहिली, पण नंतर पुन्हा आमच्याच भाड्याच्या खोलीत राहायला आली. जगण्यासाठी तिने अमोलचा भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू ठेवला, पण तिचा धंदा फारसा चालत नव्हता. मागील 2 महिन्यांपासून तिने खोलीचं भाडंही दिलं नव्हतं. मी सुरुवातीला काही बोललो नाही, पण एका रविवारी सकाळी तिची अडचण काय आहे हे विचारण्यासाठी तिच्या खोलीवर गेलो. तिने दरवाजा उघडला आणि मला पाहताच नमस्कार करून आत बोलावलं. तिच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि दुःख स्पष्ट दिसत होतं. मी तिला विचारलं, नेहा, 2 महिन्यांचं भाडं बाकी आहे. काही अडचण आहे का? माझे शब्द ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, साहेब, भाजीचा धंदा अजिबात चालत नाही. रोजचा खर्च सुद्धा निघत नाही. मला थोडा वेळ द्या. मी तुमचे सगळे पैसे नक्की देईन. पुढे तिने सांगितलं की ती भाजी विकण्याचं काम बंद करून घरकाम किंवा स्वयंपाकाचं काम शोधत होती. तिची परिस्थिती पाहून माझं मन हेलावलं. माझी आईही आता वयामुळे घरातील सगळी कामं करू शकत नव्हती. म्हणून मी नेहाला म्हणालो, तुला बाहेर काम शोधण्याची गरज नाही. तू आमच्याच घरी काम कर. नेहाच्या चेहऱ्यावर अचानक आनंद दिसला. मी तिला आईकडे घेऊन गेलो आणि सगळी परिस्थिती सांगितली. आईनेही लगेच होकार दिला. दुसऱ्या दिवसापासून नेहा आमच्या घरी कामाला येऊ लागली. सकाळी घर झाडून पुसून घ्यायची, आईला स्वयंपाकात मदत करायची आणि बागेतील झाडांना पाणी घालायची. काही दिवसातच आई आणि नेहाचं खूप चांगलं नातं तयार झालं. आई तिला स्वतःच्या मुलीसारखी वागवू लागली. मात्र नेहा काम करताना कायम शांत असायची. कधी तिच्या चेहऱ्यावर हसू दिसलं तरी ते काही क्षणात गायब व्हायचं. मला जाणवत होतं की अमोलच्या आठवणी अजूनही तिच्या मनात जिवंत होत्या. एक दिवस नेहा माझ्यासाठी चहा घेऊन माझ्या खोलीत आली. मी तिला थोडा वेळ बसायला सांगितलं आणि म्हणालो, नेहा, तू स्वतःला इतकं दुःखात का ठेवतेस? आयुष्य इथे संपलेलं नाही. माझे शब्द ऐकताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, माझं या जगात कोणीच नाही. आई वडील नाहीत. अमोल गेल्यानंतर माझा आधारच संपला. आता माझ्यासारख्या विधवेशी कोण लग्न करणार? तिचे शब्द माझ्या मनाला लागले. त्या दिवसापासून मी तिच्याबद्दल अधिक विचार करू लागलो. तिची साधी राहणी, तिचा शांत स्वभाव आणि आईची ती घेत असलेली काळजी मला आवडू लागली. हळूहळू मला जाणवलं की माझ्या मनात नेहासाठी फक्त सहानुभूती राहिलेली नव्हती. मी तिच्यावर प्रेम करू लागलो होतो. एके दिवशी आई शेजारच्या मैत्रिणीकडे गेली होती. घरात मी आणि नेहा दोघेच होतो. नेहा माझ्यासाठी चहा घेऊन आली आणि चहा देऊन बाहेर निघत असताना मी तिला आवाज दिला, नेहा, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. ती शांतपणे माझ्यासमोर बसली. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, तू या घरात आल्यापासून माझं आयुष्य बदललं आहे. आई आनंदी आहे आणि मलाही तुझी सवय झाली आहे. मला तू खूप आवडतेस. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? माझे शब्द ऐकून नेहा स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, साहेब, तुम्ही श्रीमंत आहात आणि मी एक गरीब विधवा आहे.
आपलं नातं समाज कधीच स्वीकारणार नाही. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, नेहा, प्रेमात गरीब आणि श्रीमंत असा भेद नसतो. मला समाज काय म्हणेल याची पर्वा नाही. मला फक्त तू आयुष्यभर माझ्यासोबत हवी आहेस. माझे शब्द ऐकून ती रडू लागली आणि तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्या क्षणी मला तिच्या मनातील उत्तर समजलं होतं. काही दिवसांनी मी आईशी बोललो. आईने नेहाबद्दल आधीच आपुलकी निर्माण केली होती. तिने आमच्या लग्नाला आनंदाने होकार दिला. काही दिवसातच आमचं साध्या पद्धतीने लग्न झालं. लग्नानंतर नेहाच्या आयुष्यात मोठा बदल झाला. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख हळूहळू नाहीसं झालं आणि त्याची जागा आनंदाने घेतली. ती आईची स्वतःच्या मुलीसारखी काळजी घ्यायची. काही महिन्यांनी एक दिवस नेहाची तब्येत अचानक खराब झाली. तिला चक्कर येत होती म्हणून मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. तपासणीनंतर डॉक्टरांनी हसत सांगितलं की नेहा गर्भवती आहे. ती बातमी ऐकताच माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आले. नेहाही माझ्याकडे पाहून हसत होती. घरी आल्यावर आम्ही आईला ही बातमी सांगितली. आईने नेहाला मिठी मारली आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. 9 महिन्यांनंतर नेहाने एका सुंदर मुलीला जन्म दिला. आम्ही तिचं नाव आशा ठेवलं, कारण ती आमच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण घेऊन आली होती. आज आशा मोठी झाली आहे. नेहा आता पूर्वीसारखी दुःखी स्त्री राहिलेली नाही. ती एक प्रेमळ पत्नी आणि काळजी घेणारी आई आहे. आज जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा मला जाणवतं की त्या दिवशी नेहाच्या खोलीत जाऊन तिची अडचण विचारण्याचा माझा निर्णय माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर निर्णय होता. मी तिला आधार द्यायला गेलो होतो, पण खरं तर तिनेच माझ्या आयुष्याला पूर्णत्व दिलं. कधी-कधी आपण ज्याला मदत करायला जातो, तोच माणूस आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकून जातो. नेहा आणि माझी कथा ही दोन एकाकी मनं एकत्र येऊन सुंदर कुटुंब निर्माण होण्याची कथा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आमची ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.